आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अमृता, चल बाई जेवणाची तयारी कर. चला जेवायला. अरे श्रेयस, आमच्या बरोबर जेवायला आलायस? बरं वाटतंय. मला पण बरं वाटतंय. आणि आता मी रोज येणार आहे सगळ्यांबरोबर जेवायला, कारण आता आराध्य येणार आहे ना. मग आता सगळं आधीसारखं होईल. हो हो ओके, पण ती नसली ना तरी तू असं पहिल्यासारखंच वागायचं. पण ती का नसेल? ती आता नव्हती ना इतके दिवस, आता असणार आहे ती रोज. बघ तू. यश, यश, कुठे गेली ही गद्दार? कुठे लपून बसलेस चीटर? चीटर? चीटर कोणाला म्हणतेस ग? जिच्या घरात उभी आहे तिला. तोंड सांभाळून बोला तू. हे घर म्हणजे काय धर्मशाळा नाहीये तुमच्यासारख्यानी केव्हाही यायचं आणि केव्हाही जायचं. आरडा आरडा कमी कर आणि घेऊन जा तुझ्या मुलीला. मी माझ्या मुलीला चांगलं ओळखते, तुम्ही सांगायची गरज नाहीये. तुम्ही मला सांगा, तुमची मुलगी कुठे आहे? कुठे तोंड लपून बसली आहे? मला दिलेला शब्द मोडून माझ्या पाठीत खंजीर खुपसून कुठे लपून बसली आहे? यश, यश बाहेर ये. गप्पा बस, सांगितलं ना. यशोधरा बाहेर गेले कामासाठी. तुझ्यासारखी रिकाम टेकडी नाहीये ती. बरोबर आहे, बाहेर जाणारच ना. मला फेस करण्याची हिंमत कुठे तिच्यात? अगं, काय तमाशा चालवलायस हा? एवढं झालंय तरी काय? जसं काय तुम्हाला माहितच नाहीये. वेड पांघरून पेडगावला जात आहे सगळे. तुमच्या मुलीने, द ग्रेट यशोधरा सरनाईकने, माझ्या मुलीचं, शनयाचं आणि तिच्या मुलाचं, या अक्षयचं लग्न लावून देण्याचं मला वचन दिलं होतं. मोठ्या गमजा मारल्या होत्या. काय तर म्हणे, माझा शब्द सोनं आहे, कधी खोटं ठरणार नाही, अशा मोठ्या मोठ्या वल्गना केल्या होत्या. आणि आता इथे येऊन बघते तर वेगळंच चित्र दिसतंय. आता बोला ना. बरोबर, आता काय बोलणार म्हणा? मुलीचा खरा चेहरा समोर आला ना. एक मिनिट मोनिशा आंटी, काय बोलताय तू? मामाने तुम्हाला वचन दिलंय? What are you doing here? हे अगदी परफेक्ट वेळेला तुझी लाडकी मॉम आली आहे. विचार. मामा या काय बोलताय? तुम्ही यांना वचन दिलं होतं माझं आणि शनायाचं लग्न लावून देणार म्हणून? अक्षय, जस्ट काम डाऊन, ओके? या विषयावर आपण नंतर बोलू. नंतर काय बोलणार? बोलायला आहेच काय तुझ्याकडे? मोनिशा, इकडे मला लग्नाचं वचन देऊन आता 8 दिवसांनी तुझ्या मुलाचं लग्न तू त्या मिडिल क्लास श्रावणी बरोबर लावून द्यायला निघालीस. सरळ फसवणूक आहे ही. अगं, कोणे एकेकाळी आपण किती जीवाभावाच्या मैत्रिणी होतो, आणि आता तू हे नातं दुश्मनीचं करून ठेवलंयस.